मित्रांनो, सकाळी सकाळी मी भावाच्या घरी आलो. नेहमीप्रमाणे केळ चोरून खाल्लोत, कारण आम्हाला जायचं होतं दुसऱ्या भावाच्या शॉपच्या ओपनिंगला. भावाच्या शॉपवर गेल्या गेल्या भाऊ लगेच म्हणलं, "हो, पहिल्यांदा जाय आणि हार घेऊन ये दुकानाला." हार घेऊन गावात आलोय आणि गावात येऊन पाहत होतो काय, गावात तर ट्रॅक्टरची सरकत चालली होती भाऊ. आणि गावात आल्यावर पाहत होतो काय, मोकर चावचाव चालली होती भाऊ गावात, कारण आमच्या गावाला आहे ना बाजार मांडायची लय घाण सवय आहे भाऊ. आणि नंतर थांबून 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 शेवटी रिबिन कापून घेतली आणि दुकानाची ओपनिंग केली बरं का. तुम्ही ना ऑफिस बघू शकता बरं का. इथं सगळे आधार कार्ड, पॅन कार्ड, तुम्हाला जे ऑनलाईन कामं असेल ते इथं होऊन जाते बरं का मित्रांनो. व्हिजिट द्या. मग सगळ्यांनी एका एका नारळ फोडले बरं का. पण याच्याच म्हाताऱ्याला आहे ना नारळ फोडता आलं नाही, म्हणून त्यांनी फोडेल नारळ परत फोडलं. आणि माझे वडील पण आले, लगेच फोडेल नारळ हातात धरलं, म्हणजे काढ फोटो आता काय. मित्रांनो, भावानी शॉप टाकलं म्हणलं मी 150 रुपये खर्च करून पुष्पगुच्छ घेऊन आलो बरं का. आणि फोटो काढले आणि अभिनंदन केले. पण एका पुष्पगुच्छावर 15 पोरांनी फोटो काढले हो. आणि हा पोरा डायरेक्ट पुष्पगुच्छ घरीच घेऊन गेला, म्हणजे देव उद्या परवा काम येईन कुठं. आणि या पोरांनी तर डायरेक्ट 2-2 चहा घेतले हो. डायरेक्ट म्हणलं माझ्या घरच्यांनी मला उपाशी काढून दिले भाऊ, एक नाही 2 चहा द्या भाऊ. म्हणलो घे भाऊ. गावाचे पोरं सगळ्यांना तिळगुळ वाटत होते बरं का. पण गावचा पाटील मित्र बोलला की चहायला मला कोणी तिळगुळ देत नाही. याला म्हणलं तू गोडच बोलत नाही, तू तिळगुळ देऊन काय करू भाऊ. हा एक आमचा चुलत भाऊ आहे बरं का मित्रांनो. त्यांनी घातली होती मिलिटरीची पॅन्ट. मी त्याला बोललो, अरे भावा, मिलिटरीला जायला 6 फूट हाईट लावली, तू 3ची अगरबत्ती कोण लावली, तू 3 फुटाची. हा एक आमच्या गावातला भावड्या. त्यांनी दुकानदारा कोणी ना लॉलीपॉप घेतलं, पण ते तुटत नव्हतं, म्हणून त्यांनी त्या दुकानदाराला शिवी दिली, ते लॉलीपॉपच फेकून दिलं हो. भावाने दुकान चालू झाल्या झाल्या एका पोराला कामाला ठेवलं. याला म्हणलं पहिल्यांदा धंदा कर, मग पोरग कामाला ठेवू ना भाऊ.